हरिओम. प्रवचन क्रमांक 11. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 53 ते 66. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 5. कोणीही कधीही एक क्षण देखील कोणत्याही अवस्थेत कर्माशिवाय असू शकत नाही. प्रकृतीजन्य गुणांमुळे सर्वांकडून असहाय्यपणे कर्म करवून घेतले जात असते. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 53. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मी कर्माचा त्याग करेन किंवा कर्म करेन असे म्हणणे अज्ञानमूलक आहे. कारण जे काही कर्म घडणारे आहे ते सर्व गुणांच्या अधीन आहे. आपण जोपर्यंत गुणातीत होत नाही तोपर्यंत कर्म होणे अपरिहार्य आहे. तमोगुणी जरा जरी संधी मिळाली की असेल तेथे आरामात पडून राहील. काही मनाविरुद्ध घडले की क्रोधाने बेफाम होऊन गोंधळ घालेल. रजोगुणी काही कारण नसले, त्याचा काही संबंध नसला तरीही उचापती करेल. तो निचळ बसूच शकणार नाही. सत्वगुणी काही कामाला जात असला आणि वाटेत देऊळ आले की आपोआप हात जोडेल, देवळात जाईल, प्रार्थना करेल, ध्यानसमाधी लावून प्रशांत बसेल. माणसाचे तम रज सत्व हे गुण त्याच्याकडून कर्म करवून घेतात. हे त्याच्या हाती नाही. ओवी क्रमांक 54. देखई विहित कर्म जेतुले, ते सळे जरी वोसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. जरी आपण आपल्याकडून जेवढे म्हणून विहित कर्म आहे ते सोडले तरी इंद्रियांनी त्यांचा स्वभाव काही सोडलेला नाही. ती त्यांच्याकडून त्यांचे कर्म करतच राहतात. मग आपली मर्जी असो किंवा नसो. पुढील ओव्यांमधून याची उदाहरणे दिली आहेत. ओवी क्रमांक 55. सांगई श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रींचे तेज गेले, हे नासारंध्रे बुझाले परिमळू नेघे. सांगा, कानांनी ऐकणे सोडले काय? कान बंद करायची सोय नाही. आवाज झाला की आपली मर्जी असो किंवा नसो कानांना आवाज ऐकायला येणारच. की डोळ्यांचे तेज निष्प्रभ झाले, डोळे उघडे असले की त्यांच्या कक्षेत असलेले ते पाहणारच. आवाज झाला की त्या दिशेला आपोआप डोळे वळतात. की नाकपुड्या बुजून त्यांनी श्वास घेणे सोडले आहे. नाक बंद करायची सोय नाही. श्वासासाठी नाकपुड्या उघड्या असतात. यामुळे वायूबरोबर सुवास कुवास असा कसाही असो नाक त्याची दखल घेणारच. ओवी क्रमांक 56. ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृष्णादी आरती कुंटलिया. ओवी क्रमांक 57. हे स्वप्नाव बोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. श्वास आत बाहेर घेणे सोडणे थांबते का? की बुद्धी कल्पनाविलास करायचे सोडते? किंवा तहानभूक लागायचे बंद होते? किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्था थांबल्या आहेत का? अथवा पाय चालायचे विसरणार आहेत का? आणि शिवाय जन्म आणि मृत्यू होणे बंद झाले काय? ओवी क्रमांक 55, 56 आणि 57 यामधून माऊली प्रश्न निर्माण करत आहेत की आपण जरी कर्म सोडायचे ठरवले, तसे जाहीर केले म्हणून देहादी इंद्रियांची कर्मे सुरूच असणार आहेत. जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत इंद्रिये कर्म करणे थांबवणार नाहीत, थांबविता येणार नाहीत. रक्ताभिसरण, अन्नपचन, देहाची वाढ किंवा ऱ्हास, केस वाढणे, नखे वाढणे या आणि अशा क्रिया आपल्या जीवित असण्याचे लक्षण आहेत. या क्रिया सतत सुरूच असणार आहेत. देह मृत झाल्यावर उपप्राणांकडून केस आणि नखे वाढत राहतात. ओवी क्रमांक 58. हे न ठकेची जरी काही,
तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही, प्रकृती म्हणता. मागील 3 ओव्यांमधून सांगितलेली कर्मे घडायची जर थांबत नाहीत, तर मग कर्मत्याग तो काय केला? आणि म्हणून जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्मत्याग होणे अशक्य आहे. ओवी क्रमांक 59. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया. आपण कर्म करायला पराधीन, विवश, लाचार आहोत. आपण कर्म होणे थांबवू शकत नाही. यासाठी आपण असहाय्य आहोत, असमर्थ आहोत. कारण कर्म प्रकृतीच्या गुणानुसार निर्माण होते आणि होत राहते. यास्तव मी कर्मत्याग करेन किंवा मी कर्म करेन अशा वल्गना करणे, तसा अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. ओवी क्रमांक 60. देखई रथी आरूढीजे, मग जरी निश्चळू बैसीजे, तरी चळू होऊनी हिंडीजे, परतंत्रा. माऊली यामधील पराधीनता सांगण्यासाठी उदाहरण देत आहे. कोणी रथामध्ये प्रशांत स्थिर बसला तरी रथ धावू लागल्यावर तो आपोआपच धावू लागतो. आपण कोकणात जात असलेल्या गाडीमध्ये जरी एका जागी निचळ स्थितीत बसलो तरी गाडीबरोबर आपणही आपोआप कोकणात पोहोचू, तसे हे आहे. आपले गुण वर्तन करतात आणि ते आपणच करत असल्यासारखे आपल्याला वाटते. त्याचे बरे वाईट परिणाम आपली देहादी इंद्रिये भोगतात आणि ते सर्व आपणच भोगत आहोत असे आपल्याला होते. यामुळे आपल्याला सुखदुःख होते. कोणाच्या खांद्यावरी कोणाचे ओझे, अशी आपली केविलवाणी अवस्था होते. श्लोक क्रमांक 61. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. ओवी क्रमांक 62. तैसे प्रकृती आधारे, कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्म्यही व्यापारे निरंतर. किंवा वाळलेले पान वाऱ्याबरोबर जसे आकाशात इकडे तिकडे वर खाली भरकटत राहते, तसे कर्मबंधनामधून मुक्त झालेलाही शरीराच्या आश्रयाने नेहमी कर्म करत असतो. देहादी इंद्रियांचे जे गुण आहेत आणि जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत ते देहादी इंद्रियांकडून सतत कर्म करवून घेत असतात. यासाठी कर्मनिवृत्त झालेल्यांचाही नाईलाज असतो. ओवी क्रमांक 63. म्हणूनी संगू जव प्रकृतीचा, तववरी त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयांचा, आग्रहोची उरे. यास्तव जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत जर कोणी म्हणेल की मी कर्माचा त्याग केला आहे, तर ते त्याचे बोल व्यर्थ आहेत, बोलण्यापुरतेच आहेत, कृतीमध्ये नाहीत. गीता श्लोक क्रमांक 6. जो कर्मेंद्रियांचे संयमन करून मनाने मात्र इंद्रियांच्या विषयांचे स्मरण चिंतन करीत असतो, तो महामूढ आणि मिथ्याचारी म्हणून ओळखला जातो. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 64. जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. ओवी क्रमांक 65. तया कर्मत्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे, दरिद्र जाण. कर्मेंद्रियांची प्रवृत्ती निरोध करतात, मुद्दामून रोखतात, जाणून बुजून थांबवतात आणि योग्य विहित प्रारब्धाने करायलाच पाहिजे असे कर्म करत नाहीत. अशा प्रकारे कर्माचा त्याग करतात आणि निष्कर्मी होऊ पाहतात. अशांना कर्माचा त्याग घडत नाही. अशांकडून कर्मत्याग होत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये कर्तव्याची जाण असते. असे वरवर कर्मत्याग केल्याचे भासवतात, परंतु ते दरिद्र आहेत. अफलातून नगरीमधील महापंडित गीताचार्य महाराजांच्या आश्रमात उपदेशासाठी गेला, परंतु तेथे त्याला समजले
की सध्या महापंडित गीताचार्य महाराज मौनात आहेत. बाळू निराश झाला आणि परत येण्यासाठी निघाला. परंतु तेवढ्यात तेथील एका योगिनीचे लक्ष बाळूकडे गेले. तिने बाळूकडे चौकशी केली. तेव्हा ती बाळूला म्हणाली, होय, महापंडित गीताचार्य महाराज सध्या मौनात आहेत हे सत्य आहे, परंतु ते तुमच्या शंकांची उत्तरे पाटीवर लिहून देतील. या, आत या. हे असे आहे. मौन असले तरी तो प्रसिद्धीसाठी केलेला वरवरचा देखावा आहे. आत मनामध्ये विचारांचे काहूर माजले आहे. व्यक्त होण्यासाठी मन आसुसलेले आहे. यामुळे प्रत्यक्ष मौनाचे नाटक वठवत अप्रत्यक्षपणे पाटीवर लिहून व्यक्त होण्याचा खटाटोप आहे. अशाने मौन साध्य होत नाही. कर्माचा त्याग करायचा असेल तर काये वाचे मने त्याग झाला पाहिजे आणि याचबरोबर योग्य विहित प्रारब्धाने करायलाच पाहिजेत अशी कर्मे केलीच पाहिजेत. आपली पंचज्ञानेंद्रिये सतत कर्म करणारच आहेत. त्यांना जबरदस्तीने दाबून, मुद्दाम रोखून, निष्प्रभ करून काही उपयोग नाही. ते नैष्कर्म्य नाही. जर डोळ्यांनी काही पाहिले तर त्यांना पाहू द्या. जर नैष्कर्म्य व्हायला हवे असेल तर डोळ्यांनी जे पाहिले ते न पाहिल्यासारखे त्यावर व्यक्त होऊ नका. हे अव्यक्त राहणे सहजच झाले पाहिजे. मुद्दामहून करायला लागू नये, तरच ते नैष्कर्म्य आहे. अव्यक्त राहणे काये वाचे मने आपोआप सहजच झाले पाहिजे. व्यक्त व्हायची उर्मी मनामध्येही येता कामा नये. काळूला एका माणसाचा चुकून धक्का लागला. त्याबरोबर तो माणूस काळूची माफी मागायला लागला. परंतु काळू क्रोधाने लाल झाला आणि त्याला म्हणाला, आता सौजन्य सप्ताह सुरू आहे म्हणून, नाहीतर तुला माफ न करता लाखोली वाहिली असती. त्यावर तो माणूस म्हणाला, मीही त्याच सौजन्य सप्ताहामुळे माफी मागितली, नाहीतर अशा गोष्टीसाठी माफी कोण मागतो. असे लोक दरिद्री आहेत. ते ना धड भौतिक आयुष्य मोकळेपणाने जगतात, ना धड आध्यात्मिक जीवन जगतात. मधल्यामध्ये जन्म मरण असे फेरे घेत तडफडत, भरकटत, लोंबकळत, त्रिशंकू अवस्थेत दयनीय, शोचनीय भिकाऱ्यासारखे राहतात. ओवी क्रमांक 66. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. पार्था, असे दांभिक वर्तन करणारे, बाह्यभागी नैष्कर्म्याचा आभास निर्माण करून अंतसभागी कामेच्छुक असलेले निश्शंकपणे, निस्संशयपणे विषयासक्त आहेत. दाढी मिशा वाढवून, भगवे कपडे घालून, देवळात डोळे मिटून बसून ध्यान लावल्याचा आव आणतात. परंतु हे ढोंग भाविकांनी त्यांच्यासमोर 4 पैसे ठेवावेत यासाठी असते. गंभीर मुद्रा, सतत गूढ विचारात गर्क असल्याचा अभिनय, परंतु याच वेळी चौफेर नजर कशी भिरभिरत असते. या त्यांच्या अभिनयाला भुलून यांच्याजवळ कोणी बोलायला आला तर त्याच्याशी बोलण्याच्या निमित्ताने चलाखपणे त्याची आर्थिक बाजू कितपत मजबूत आहे याचा अंदाज घेतात आणि जर श्रीमंत आहे याची खात्री झाली तर त्याला घट्ट पकडून ठेवतात, नाहीतर 4 वाक्यात वाटेला लावतात. हरिओम.